राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून गेल्या 7 महिन्यात काय कामगिरी केली याचे ढोल सुशीबेन शहा यांनी आज पिटले। कशासाठी हे सगळं पाहूयात हा एक खास रिपोर्ट। तब्बल 4.5 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 1 जानेवारी 2014 रोजी राज्याच्या महिला आयोगाला अध्यक्षा मिळाल्या। वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असलेल्या सुशीबेन शहा यांच्या नावावर आघाडी सरकारनं शिक्कामोर्तब केलं। गेल्या 7 महिन्यात महिला आयोगाच्या या अध्यक्षांनी महिलांचे प्रश्न मोठ्या आक्रमकपणे मांडले। सरकार असो वा पोलीस, महिलांची तक्रार आल्यावर कुणालाही समन्स पाठवायला मागे पुढे पाहिलं नाही। हाय प्रोफाईल केसेस तर त्यांनी तातडीनं आणि जलद गतीनं हाताळल्या। कॉमेडियन कपिल शर्माला पाठवलेलं समन्स असो, नाहीतर प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणात पोलिसांकडून मागवलेला रिपोर्ट। सध्या गाजत असलेल्या डीआयजी आणि मॉडेल रेप प्रकरणात तर सुशीबेन शहा यांनी थेट डीआयजी पारसकरांच्या निलंबनाची मागणीच केली। आपल्या धडाकेबाज कामांचा पाढाच त्यांनी वाचून दाखवला। काँग्रेसकडून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात आहात अशी चर्चा आहे किंवा अशी माहिती? नक्की आम्ही नक्की लढणार पुढचा इलेक्शन। आणि मला असं वाटते की जोपर्यंत महिला पुढाकार घेणार नाही आणि इलेक्ट्रल प्रोसेस पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व होणार नाही, मला नाही वाटत देश आणि दिशा दोघी बदलू शकते। तुम्ही त्यासाठी प्रयत्न करता? नक्की, आमचे वरिष्ठ पण प्रयत्न करत आहात आणि काँग्रेसची अशी भूमिका आहे यावेळी तर की जास्तीत जास्त महिलांना, सक्षम तशी महिलांना तिकीट द्यावी। आता हा सगळा धडाका केवळ महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी होता असं कुणालाही वाटेल, पण ते तसं नाहीये। सुशीबेन शहांना वेध लागलेत ते आता राजकारणाचे। काँग्रेसकडून विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी हा सगळा खटाटोप असल्याचं सांगितलं जातंय। मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे बरेचसे केसेस येतात, राईट फ्रॉम द मेडिकल डिरेक्टर, फ्रॉम त्याच्या सेक्शुअल हॅरेसमेंट किंवा व्हाईस चान्सलर किंवा परत हॉस्पिटल्समध्ये, परत डोमेस्टिक व्हायलन्स किंवा रजिस्टर करत नाही आमची कंप्लेंट, बरेचसे केसेस। मी तुम्हाला सांगू इच्छिते विश्वासाने आणि अगदी विथ ऑल द रिस्पॉन्सिबिलिटी की एक पण असा केस नाही आणि एक पण असा फोन नाही की मी उचलत नाही। कोणत्याही पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी आपण किती कार्यक्षम आहोत हे उमेदवाराला सिद्ध करावं लागतं। आपल्या कामांचे ढोल पिटण्याची ही धडपड तेवढ्यासाठीच तर नाही ना। महिला आयोगाच्या अध्यक्षा आमदार बनल्या तर महिलांविषयक समस्या आणखी लवकर सुटतील असा सुशीबेन शहांचा दावा आहे। सुशीबेन, तुम्ही सुद्धा? दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।